102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात खरीप हंगामातील फळबागेचे नियोजन याविषयी डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण येणारा जो खरीप हंगाम आहे या खरीप हंगामामध्ये फळबागेचं नियोजन काय आणि कसं करायचं या विषयावर डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की फळबागेचे नियोजन खरीप हंगामामध्ये कसं आणि कोणत्या प्रकारे करावं याविषयी. तर कचवे सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून फळबागेचं काय नियोजन करावं, काय सांगाल? नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा किंवा आपल्या विदर्भाचा विचार केल्यास आपल्याकडं मुख्यतः पारंपरिक पिकं आहेत. जसं खरीपमध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग इत्यादी, आणि रब्बीमध्ये गहू, हरभरा. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडं फळबागाची किंवा भाजीपाल्याची लागवड फार कमी प्रमाणावर आहे. त्या अनुषंगानं आपल्याकडं साधारणतः 900 मिलीमीटरपेक्षा वार्षिक सरासरी पर्जन्यमान पडते. परंतु पाऊस चांगला पडूनही आणि पाणी उपलब्ध असूनही आपल्या भागामध्ये फळबागाची लागवड आपल्याला कमी आहे. आणि आपल्याला जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल किंवा शेतीमधून चांगला नफा कमवायचा असेल तर आपल्याकडं काही प्रमाणात तरी फळबाग आपण असली पाहिजे. आणि ही फळबाग आपल्याला लागवड करायची असल्यास याबाबतीत आपल्याला चांगलं नियोजन केलं पाहिजे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की इतर हंगामातलं पीक हे आपलं साधारणतः 6 महिने ते 1 वर्षभरात निघून जाते. परंतु फळबाग एकदा लागवड केल्यानंतर कमीत कमी 10 वर्षे, जास्तीत जास्त 30-40 वर्षापर्यंत आपल्या शेतामध्ये उभी राहते. आणि ही 30 ते 40 वर्षे इतकी दीर्घ कालावधीमध्ये फळबाग आपल्या शेतामध्ये उभी राहते. त्या फळबागेचं आपल्याला काही चुका झाल्यास ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला पुन्हा हातात वेळ नसते किंवा आपल्याला संधी नसते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी त्यांच्या शेतामध्ये फळबाग लागवडीचं नियोजन करावं, एक बाब. आणि दुसरी बाब म्हणजे हे नियोजन करताना काही गोष्टी आहेत त्या गोष्टी विचारात घ्याव्यात. मी जसं अगोदरच सांगितलं की फळं हे उच्च उत्पादन देणारे आहेत. इतर जे आपले पारंपरिक पीक आहे त्यापेक्षा फळापासून आपल्याला प्रति
हेक्टरी किंवा प्रति एकरी आपल्याला खूप जास्त प्रमाणात उत्पन्न येते. तसेच या फळामधून आपल्याला जे काही अन्न घटक असतात ते चांगल्या प्रकारे भेटत असतात. आपल्या कुटुंबियांना देखील हे फळं आपल्याला खाण्यासाठी किंवा आजारी पडल्यावर आपल्याला वापरायला होऊ शकतात. तसेच या फळबागापासून आपल्याला म्हणजे दीर्घ कालावधीसाठी एकदाच आपल्याला गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर आपल्याला 10 ते 20 वर्षे कुठलीही पेरणी वगैरे न करता त्याचं फक्त उत्पन्न घ्यायचं असते. असे वेगवेगळे या फळबाग लागवडीचे फायदे आहेत. त्यामुळं आपल्या जिल्ह्यातील किंवा परिसरातील शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या क्षेत्राच्या काही प्रमाणात तरी त्यांनी फळबागाची लागवड करावी. आता आपल्या भागात मुख्यतः कोणची फळपिके येतात, त्यामध्ये काही प्रमाणात आपल्या भागात केळीची लागवड देखील आहे. आंबा देखील आपल्या भागात चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. तसेच लिंबूवर्गीय फळपिकामध्ये संत्रा हे आपल्या विदर्भातील एक प्रसिद्ध असं फळपीक आहे. सोबतच काही प्रमाणात मोसंबी देखील आपल्या भागामध्ये येते. त्यासोबतच आपल्याकडं लिंबू देखील काही प्रमाणात आपल्याला शेतकरी लागवड करतात. पेरू देखील आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. चिक्कू देखील आपल्या भागामध्ये येऊ शकतो. सोबतच पपई देखील आपल्या भागात होऊ शकते. तसेच चिंचेचं पीक आपल्या भागात होऊ शकते. तसेच सीताफळ इत्यादी फळपिकं आपण व्यापारी तत्वावर आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. तर मित्रहो, मी जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे फळपीक हे आपल्या बागेमध्ये दीर्घ कालावधीसाठी उभे असते. मग ह्याची लागवड करताना आपल्याला त्या ठिकाणी जमिनीची निवड करताना अत्यंत एक काळजी घ्यावी लागते की त्या जमिनीची माती परीक्षण आपण केलं पाहिजे. कारण माती परीक्षण करून ती जमीन त्या विशिष्ट फळपिकाला योग्य आहे का हे आपण खात्री करूनच लागवड केलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपल्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण 10% जास्त असलं तर त्या जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, लिंबू हे पिकं आपण लावू नयेत. कारण ते पिकं काही वर्षानंतर त्याचा हळूहळू मर यायला सुरू होते त्या पिकामध्ये. तर असं हे सगळं आपल्याला समजण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घ्यावं. आणि माती परीक्षण करण्याची सुविधा आपल्याच यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. शेतकरी बंधूंनी त्यांच्या जमिनीतली साधारणतः फळपीक लागवडीसाठी 1 मीटर खोलीपर्यंतची माती त्या क्षेत्रातून जमा करून 1 किलो माती जर घेऊन आले तर आम्ही त्यांना माती परीक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत करून देखील देऊ. तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपली जमीन त्या फळपिकासाठी योग्य आहे का हे देखील समजेल. आणि सोबतच त्या जमिनीमध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा कुठल्या अन्नद्रव्य जास्त प्रमाणात आहे हे देखील आपल्याला त्या माती परीक्षण अहवालामधून समजेल. त्यानंतर मित्रहो, आपण आपल्या आजूबाजूला जो काही बाजार आहे, आपल्या आजूबाजूला जे काही इतर फळपिकं आहेत त्याची लागवडीचं क्षेत्र, या सर्व बाबीचा विचार करून फळपिकाची निवड करावी. जसं आत्ता सांगितलं की आंबा आहे, संत्रा, मोसंबी आहे किंवा आपल्या जमिनी कशा आहेत. समजा आपली जमीन खूप भारी असेल तर त्या ठिकाणी आपण संत्रा, मोसंबीचं पीक घेऊ नये, कारण या पिकाला त्या ठिकाणी ताण बसत नाही. तर आपली जमीन कशी आहे, आपल्या आजूबाजूला बाजार कुठला आहे, कसा आहे, आणि सर्व बाबीचा विचार करून किंवा आपल्याकडे उपलब्ध पाणी देखील किती आहे, या सर्व बाबी विचार करून आपण फळपिकाची निवड करावी. मग कुठलंही आपण जे काय फळपीक लागवडीसाठी निवड केलं आहे त्या फळपीक लागवड करण्यासाठी आपल्याला भविष्यात सिंचनची सुविधा देखील करणं आवश्यक आहे. त्यासाठी जे काय आपल्याकडे विहीर असेल किंवा बोर असेल त्यावर आपल्याला जे काय पंप वगैरे आहे त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. सोबतच आपल्याला ठिबक सिंचनची यंत्रणा देखील खरेदी करणं आवश्यक आहे, कारण पुढील कालावधीमध्ये आपल्याला त्यावरच याचं सिंचन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्याला या 2 महिन्यामध्ये पुढच्या या सर्व बाबीचं नियोजन करणं आवश्यक आहे. तसेच मग आपल्याला आपण जी काय जमीन निवडली आहे त्या जमिनीमध्ये इतर काही कुठले झाडं झुडपं असतील तर ते पूर्ण मुळासह काढून टाकणे. त्यानंतर त्या जमिनीला खोल नांगरट करून उन्हामध्ये पूर्ण तापू द्यायची. आणि उन्हामध्ये पूर्ण जमीन तापल्यानंतर त्या जमिनीमध्ये आपण एका दुसरा पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी आपण मोगड्याने जमिनीची मशागत करून जमीन पूर्ण लेवल करायची. आणि त्यानंतर आपण जे कुठलंही पीक निवडले, उदाहरणार्थ आपण आंबा निवडलं तर आंब्याची आपण सरासरी नॉर्मल जी काय लागवड आहे ती 5 मीटर बाय 5 मीटर या अंतरावर करत असतो. आणि जी काय घन लागवड आहे ती घन लागवड शेतकरी त्याच्या सोयीनुसार कमी जास्त अंतरावर करत असतात. तर त्यामध्ये एक सर्वसाधारणपणे 4 बाय 3 मीटर एक शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध असलेलं घन लागवडीचं अंतर आहे.
जर शेतकऱ्यांना जास्त झाडं लावून कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर ते यापेक्षा जवळ लावून त्या झाडाची छाटणी करून तसं देखील करू शकतात. तर सर्वसाधारणपणे 5 बाय 5 मीटर ही शिफारस अंतर आहे आणि शेतकरी बंधू त्यांच्या सोयीनुसार कमी अंतरावर देखील लागवडी करू शकतात. तर आंबा आहे. त्यानंतर आपण जर लिंबूवर्गीय फळपिकांचा विचार केला तर संत्रा, मोसंबी आणि लिंबू ही पिकं विद्यापीठाच्या शिफारशीनुसार 6 मीटर बाय 6 मीटर अंतरावर आपण लागवड करतो. किंवा संत्रा हे इंडो इस्रायल पद्धतीनं जर आपल्याला लागवड करायचं असल्यास आपण 6 मीटर बाय 3 मीटर म्हणजे 2 रांगामध्ये 6 मीटर आणि 2 झाडामध्ये 3 मीटर अंतर ठेवून आपण त्या संत्र्याची इंडो इस्रायल पद्धतीनं लागवड करू शकतो. किंवा जांभूळ लागवड करायचं असेल तर 10 मीटर बाय 10 मीटर त्याचं अंतर शिफारस आहे. किंवा चिंच लागवड करायचं असेल तर त्याचं साधारणतः 10 मीटर बाय 10 मीटर आहे. पेरू लागवड करायची असेल तर रेग्युलर पेरू 6 मीटर बाय 6 मीटर आहे आणि जे बुटक्या जाती आहेत त्याला आपण मिडो ऑर्चर्ड म्हणतो ते आपण घन लागवडीवर देखील कमी अंतरावर देखील लागवड करू शकतो. किंवा चिकूची आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे 10 मीटर बाय 10 मीटर अशा वेगवेगळ्या शिफारशी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जे काय आपल्याला जे पीक आपण निवडलं आहे त्या पिकाच्या लागवडीसाठी आपल्या शेतामध्ये त्याचं मार्किंग करणं आवश्यक आहे. आणि मार्किंग करताना आपल्याला जे काय काटेकोर पद्धतीनं मार्किंग केलं पाहिजे त्यामध्ये कुठलीही म्हणजे अंतरामध्ये आपल्याला चूक होता कामा नये. आणि ही मार्किंग करून आपण त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये साधारणतः एक म्हणजे पिकानुसार जे मोठे पिकं आहेत आंबा, जांभूळ यासारख्या पिकासाठी 3 फूट बाय 3 फूट बाय 3 फूट असा आकाराचा आपण खड्डा उन्हाळ्यामध्येच खोदून घ्यायचा आहे. जे कमी ह्याचे हा पिकं आहेत कमी खोल जाणारे मुळ्या त्यासाठी आपण 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट असा देखील खड्डा करू शकतो. पपईसारखं पीक वगैरे ह्या पिकासाठी. आणि जे कमी एकदम केळीसारखं वगैरे पीक आहे त्याला आपण 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट असा खड्डा करून देखील लागवड करू शकतो. तर पिकाच्या जे काय त्याचा आकार असतो त्या आकारानुसार आपण झाडासाठी खड्डे करून ते खड्डे आपल्या उन्हाळ्यामध्ये चांगले तापू द्यायचे आहेत. आणि पहिला पाऊस पडायच्या आसपास ह्या सर्व पिकांचे खड्डे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भरून घ्यायचे आहेत. तर खड्डा भरताना आपल्याला वाळू मिश्रित सुपीक माती त्या खड्ड्यामध्ये टाकायची आहे. तसेच आपल्याला त्या ठिकाणी जे काय काडी कचरा आहे किंवा जे काही खतं आहेत ते खतं देखील त्या म्हणजे जे काही सेंद्रिय खतं आहेत ते सेंद्रिय खतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये मातीमध्ये चांगले मिक्स करून टाकायचे आहेत. सोबतच आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रत्येक खड्ड्यामध्ये साधारणतः एक 400 ते 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत, शेणखत, गांडूळ खत आणि वेगवेगळे कीटकनाशक पुढे कीड होऊ नये म्हणून आणि बुरशीनाशक जे काही जैविक बुरशीनाशक हे देखील आपल्याला त्या मातीमध्ये चांगले मिक्स करून त्या ठिकाणी खड्डा पूर्ण माती जमिनीपेक्षा थोडासा एक विधभर वर भरायचा आहे आणि त्या ठिकाणी एक काडी रोवून आपल्याला ती मार्किंग किंवा खून करून ठेवायची आहे. आणि मग आपल्याला पहिला पाऊस पडल्यानंतर साधारणतः 2 पाऊस चांगले पडल्यानंतर 100 मिलीमीटर पाऊस सर्वसाधारण आकड्यामध्ये आपल्याला झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फळाची लागवड करायची आहे. यापूर्वी शेतकरी बंधूंनी त्यांना जे कुठलं पीक लावायचं आहे त्या पिकाच्या जातीची देखील माहिती करून घेणं आवश्यक आहे. ही सर्व तांत्रिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आपल्या सेवेत आहे. तसेच कृषी विभाग किंवा इतर जे काय तुमच्या परिचयाचे शास्त्रज्ञ मंडळी आहेत त्यांच्याही तुम्ही संपर्कात राहून वेगवेगळ्या पिकात जसं आता आंबा लागवड करायचं आहे आपल्याकडं तर आपल्याला आंब्याची केशर जात ही आपल्याकडं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी जात आहे. तसंच आपल्याला केळी लागवड करायची असेल तर ग्रँड 9 नावाची जात आहे. जर आपल्याला संत्रा लागवड करायची असेल तर नागपूर संत्रा आहे किंवा PDKV संत्रा देखील एक अकोला कृषी विद्यापीठाची जात आहे. मोसंबीची लागवड करायची असल्यास आपल्याला न्यूसेलर आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची काटोल गोल्ड जात आहे किंवा सातगुडीसारखी जात आहे किंवा वेगवेगळ्या इतर काही जाती आहेत त्या देखील जाती आपण निवडू शकतो. लिंबूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या काय प्रमालिनी, विक्रम, साई सरबती, फुले सरबती, PDKV सदाबहार अशा वेगवेगळ्या जाती आपण लिंबाच्या निवडू शकतो. आणि ह्या जातींची आपण निवड करताना पुन्हा आपल्याकडं उपलब्ध असलेला बाजार, आपल्या त्या जातीची मागणी या सर्व बाबीचा विचार करून जातीची निवड करावी, फळाची निवड करावी. आणि ही दोन्ही निवड झाल्यानंतर आपल्याला जे काय रोपं लागणार आहेत ती रोपं आपण घेताना अत्यंत काळजी घ्यावी. मित्रहो, आपल्याला हे
फळामध्ये जे काय पुढचं दीर्घ कालावधीचं नियोजन असतंय, हे आपलं जर रोप निवडीमध्ये आपण चुकलोत तर या नियोजनामध्ये आपल्याला काहीही करता येत नाही आणि आपलं भविष्याचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असते. तर शेतकरी बंधूंनी किंवा वेगवेगळे जे काही रोग किंवा वेगवेगळ्या समस्या येतात, ह्या सर्व समस्या रोपवाटिकेमधून आपल्याकडं मूळता येत असतात. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्याला जे काय फळपीक घ्यायचं आहे ते खात्रीशीर रोपवाटिकेतून घ्यावं. शक्यतो कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा शासनमान्य कृषी विभाग मान्य अशा रोपवाटिकामधून आपण हे रोपे खरेदी करावेत. आणि रोप खरेदी करताना त्या रोपवाटिकेत गेल्यानंतर ते मात्रवृक्ष देखील आपण पाहावं. त्या मात्रवृक्षात कुठल्याही किडींचा रोगांचा प्रादुर्भाव नसावा. तसंच ते मात्रवृक्ष निरोगी आणि चांगलं जोमाने वाढणारा देखील असावं. अशा आपण रोपवाटिकेत आत्ताच रोपाची बुकिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण वेळेवर जर आपण बुकिंग केलं तर आपल्याला रोपं उपलब्ध होणार नाहीत. तर ही बुकिंग करून ठेवून देणे, त्यांना जे काही ॲडव्हान्स लागतो तो ॲडव्हान्स देऊन आपण या रोपाची बुकिंग करणे आणि पहिला 1 ते 2 पाऊस झाल्यावर साधारणतः जुलै महिन्यामध्ये ही रोपं आपण आपल्या शेतामध्ये लागवड करायला पाहिजेत. आता लागवड करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की ही जी रोपं आपण आणलेली आहेत, ही रोपं आपण जे अगोदर खड्डे खोदले, ते खड्डे पूर्ण उन्हात तापू दिले, नंतर ते खड्डे सुपीक माती, वाळू, काडी कचरा, शेणखत, रासायनिक खत या सर्व मिश्रणाने पूर्ण भरले आणि 1 ते 2 पावसानंतर ते खड्डे थोडेसे त्याची माती दबून जमीन लेवलला येते. तर त्या खड्ड्यामध्ये पुन्हा छोटासा ते जी काही पिशवी आहे ती पिशवी बसेल असा एवढा छोटासा खड्डा खोदायचा आणि पिशवी जी काय आहे त्या रोपट्याची ती पिशवी व्यवस्थितपणे ब्लेडनी किंवा कात्रीने फाडून घ्यायची आणि जो ते काय मूळ आणि मुळाच्या बाजूला जी माती आहे ती मातीला कुठलेही डिस्टर्ब होणार नाही किंवा ती माती पडणार नाही याची काळजी घेऊन, कारण त्या मुळांचा मग ते जारवा तुटतो तर ती मातीला कुठलाही हालचाल नाही होणार. अशा पद्धतीनं ती माती आपण ते जे काही मातीचा गोळा आहे, ते रोपटा आहे, त्या आपण खड्ड्यामध्ये व्यवस्थित हे करायचं, ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण माती दाबायची आणि हलक्या पायानं आपण चारही बाजूनी त्या रोपट्याच्या बाजूने आपल्याला दाबून घ्यायचं, जेणेकरून त्या ठिकाणी ते रोपटं घट्ट बसेल. आणि त्यानंतर त्या रोपट्याला आपल्याला आधार द्यायचा आहे. पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक बांबूची काडी त्या रोपट्याच्या साधारणतः पश्चिम दिशेने आपण रोवावी आणि हलक्या दोरीने त्या रोपट्याला त्या बांबूच्या काडीसोबत बांधावं आणि त्यानंतर त्या रोपट्याला हलके पाणी पहिल्या लागवड केल्यानंतर 1 ते 2 दिवस आपण द्यावे, जेणेकरून ते रोपटं त्या ठिकाणी चिटकेल. तर शेतकरी बंधूंनी येणाऱ्या जून जुलैमध्ये आपल्या शेतामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये फळपीक लावावं. आपण जर जास्त प्रमाणात लावलं तर चांगलंच आहे, परंतु आपल्याला जास्त प्रमाणात जर शक्य नसेल तर आपण आपल्या घरी खाण्यापुरते आपल्या बांधावर किंवा आपल्या विहिरीवर किंवा आपल्या जे काही वस्ती आहे तिथली त्या वस्तीच्या आजूबाजूला 4 झाडं सर्व प्रकारच्या फळांचे, जसं आंबा आहे, जांभूळ आहे, सीताफळ आहे, अशी लागवड करावेत. आणि ज्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात लागवड करायची आहे त्यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या खरीपसाठी आत्तापासून फळबाग लागवडीचं नियोजन करावं. त्यांना नियोजनामध्ये कुठलीही अडचण असल्यास त्यांनी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे संपर्क साधावा. धन्यवाद. सर, तुम्ही अगदीच महत्त्वाची माहिती सांगितली, पण मला एक सांगा की आपण जेव्हा फळबाग लागवड करतोय त्या फळबागेमध्ये जी मधली जागा आहे, 4 फळ झाडांमध्ये जी जागा असते त्यामध्ये आपण हंगामी पिकं घेऊ शकतो का? खूप छान प्रश्न आहे. आमचे शेतकरी बंधू फळबाग लागवड करायला का टाळतात की त्यांच्याकडे जमीन कमी असते. त्यांना वाटते आपण फळबाग लागवड केल्यावर आपल्याला आपलं दैनंदिन खर्चासाठी आपले जे पारंपरिक पिकं आपण लावावी का नाही लावावे. तर मॅडमनी खूप छान प्रश्न उपस्थित केला. तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिले साधारणतः 3 वर्षे सर्व प्रकारची पिकं आपण त्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. तर जसं आपण संत्रा मोसंबी लावली त्यामध्ये आपण सोयाबीन घेऊ शकतो. फक्त आंतरपीक लागवड करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आंतरपीक आपल्या मुख्य फळपिकाला नुकसानकारक ठरणारं नसावं किंवा त्या पिकाला जे काय पाणी अन्न लागतं त्याला अनुरूप असं त्या आंतरपिकाचं अन्न म्हणजे पाण्याची आणि याची गरज असावी. आणि आपण रब्बीमध्ये हरभरा, गहू सारखं पीक आंतरपीक घेऊ शकतो. आणि जेव्हा आपलं बाग मोठी होईल आणि ती दोन्ही झाडं एकमेकाला मिळतील तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला हे फळपीक आपल्याला कमी करता येते किंवा पुन्हा मध्ये एखाद दुसरी रांग आपण लावून करू शकतो. तर आपला जो काही सुरुवातीचा कालावधी आहे तो कालावधी देखील आपला जमिनीचा वापर होतो आणि आपलं फळबाग देखील लागवड होते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि शेतकरी बंधूंनी ह्या अशा पद्धतीने आंतरपीक नक्की लावावे.
नक्कीच सर, तुम्ही जी काही माहिती सांगितली त्या माहितींचा शेतकरी बांधवांना नक्कीच उपयोग होईल. तर सर, आज आपण आलात आणि खरीप हंगामामध्ये फळबागेचे नियोजन कसे करायचे या विषयावर अगदी सखोल माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगामातील फळबागेचे नियोजन याविषयी डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अकोला येथे 43.4, अमरावती येथे 42.8, नागपूर येथे 40.6, वर्धा या ठिकाणी 43 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ या ठिकाणी 39.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 44.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण हवामानाचा अंदाज ऐकलात आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.